कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर अधिराज्य असतं ते या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचं. बाकदार तीक्ष्ण चोच, पांढरं पोट आणि पंखांना काळ्या रंगाची झालर असलेला हा पक्षी म्हणजे कोकण किनारपट्टीची शान. किनाऱ्यांलगत असलेल्या झाडांवर घरटी बांधून त्यावर वर्षानुवर्ष संसार करणाऱ्या या पक्ष्यांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आणि त्यांचा संसार कोलमडला. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचीच म्हणजे व्हाईट बेलिड सी ईगलची घरटी ही समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या झाडांवरती किंवा आंब्याच्या झाडांवरती किंवा पुनईच्या झाडांवरती आढळत होती. बरीच वर्ष एकच घरटं वापरणारा हा पक्षी 3 जून 2020 रोजी जे निसर्ग वादळ झालं त्याच्यामध्ये बऱ्याच गावांमधली अशी मोठी मोठी झाडं पडली आणि त्यांची असलेली कैक वर्षाची घरटीसुद्धा त्यामध्ये पडली आणि त्याच नंतर त्यांचा जो अधिवास होता तो तिथे नष्ट झाला. प्रामुख्यानं किनारपट्टी क्षेत्रात दर्शन होणाऱ्या सागरी गरुडाच्या अधिवासाचा विस्तार हा दक्षिण आणि आग्नेय आशियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत आढळतो. आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत सहजीवन करण्यासाठी हा पक्षी ओळखला जातो. मासे, छोटे पक्षी आणि सरपटणारे जीव खाणारा हा पक्षी कधी कधी मृत शरीर खाऊन निसर्गाच्या स्वच्छतेचं देखील काम करतो. डिसेंबर ते मे महिन्यातील विणीच्या हंगामात सुरू आंबा किंवा पुनईच्या झाडावर सागरी गरुड आपलं घरटं बांधतो. एकच घरटं दरवर्षी वापरून त्याची दुरुस्ती करून त्यामध्ये अंडी घालणं हा पक्षी पसंत करतो. गेल्या काही वर्षांच्या अभ्यासानुसार असं दिसून येतं की समुद्री गरुड नेहमी तेच घरटं त्याच्या प्रजननासाठी वापरतो. तर ह्याचं कारण नेमकं काय असू शकेल? तर कारण ह्याचं असं आहे की ज्या ठिकाणी तो सध्या एखादं घरटं बनवतोय त्या ठिकाणीचा अन्न पुरवठा हा त्याला योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ओके. आणि दुसरं कारण म्हणजे दरवर्षी त्याला पुन्हा पुन्हा घरटं बनवायला लागू नये किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये डागडुजी करून जर ते घरटं त्याला वापरण्यासाठी योग्य असेल तर तो त्याच घरट्याची निवड पुन्हा पुन्हा करत राहतो. सो गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जवळजवळ 20 वर्ष जुनी घरटीसुद्धा आपल्याकडे काही उदाहरणं आहेत की जसे की खंदेरी उंदेरी आहे, हे जे पाण्यातले किल्ले आहेत, त्याच्यानंतर रेवदंड्याचा किल्ला आहे, वेळास समुद्र किनारा आहे, हरिहरेश्वर आहे, मालवणमधील देवबाग आणि देवगड ह्या ठिकाणी सुद्धा ही घरटी बऱ्याच वर्षांपासून पूर्वीपासूनच तिथे स्थित आहेत. घरटं बांधल्यानंतर मादी समुद्री गरुड त्यामध्ये 2 ते 3 अंडी घालते. अंडी उबवण्याचं काम नर आणि मादी हे दोघेही मिळून करतात. 40 दिवसांच्या अंडी उबवण्याच्या काळानंतर अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. त्यानंतर या पिल्लांना भरवण्याचं काम सुरू होतं. साधारण 6 वर्षांनंतर ही पिल्लं प्रौढ होतात. या प्रजातीची ओळख असणारा पांढरा रंग या पिल्लांना 5व्या वर्षी चढतो. त्यानंतर ती स्वतंत्र आयुष्य जगू लागतात. समुद्री गरुडाच्या विणीच्या हंगामातच निसर्ग आणि त्यानंतर तौत्के चक्रीवादळ आल्यानं या पक्ष्यांचा संसार पुरता कोलमडला. व्हाईट बेल्ट सिलेट सीगल्स जे आहेत हे समुद्रापासून बऱ्यापैकी जवळपास 70-80% घरटी जी आहेत ही सीफेसला लागूनच आहेत. त्यामुळे तिथे जो वाऱ्याचा तडाखा होता तो खूप जबरदस्त होता आणि मग त्यामुळे पाऊस आणि वाऱ्याच्या त्या तडाख्याने त्यांची घरटी आणि त्याची सगळे ती झाडं ती पडली. त्याच्यामध्ये जे ज्युव्हेनल्स होते ते देखील खाली पडले होते आणि ॲडल्ट्स ज्यांनी त्यात तात्पुरतं ती जागा सोडून गेले असतील तर ते वाचले असतील, पण ज्यांनी घरटं आणि पिल्लं असं धरून ठेवलं असतील ते त्याच्यात मृत्युमुखी पडलेले आढळले. तर साधारण 58 घरटे आपण काउंट केली होती अलिबागपासूनची हरिहरेश्वरपर्यंतची, म्हणजे वेळाचा जो याचा खाडी आहे तर त्या खाडीपर्यंत आपण 58 घरट्यांचा काउंट होता आणि त्याच्यानंतरचा आत्ता तौक्ते वादळांचा 42 काउंट आलेला आहे नेस्टचा. सो नेस्टच्या जागा पण त्यांनी बदलल्या, पण काही नेस्ट तिथून आजपर्यंत झाले नाहीत. याचा अर्थ ते पॅरेंट्स कुठेतरी गेलेले दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या पक्षाच्या अधिवासाबाबत फारशी चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र प्रत्यक्षात
त्यांची रोडावणारी संख्या ही चिंतेची बाब आहे. कोकण किनारपट्टीला धडकणाऱ्या वादळांच्या संख्येत झालेली वाढ आणि वाढतं पर्यटन यामुळे समुद्री गरुडांच्या अधिवासाला धक्का पोहोचतोय.